नमस्कार. DR न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. बार्शी तालुक्यातील रुई गाव आहे. नामदेव कांबळे शेतकरी आहेत. तुम्ही जो पाठीमागे जो प्लॉट बघताय तो गवारीचा प्लॉट आहे आणि फक्त 10 गुंठ्याचा प्लॉट आहे. 10 गुंठ्याचा. तर त्या 10 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये तुम्ही जर बघितलं गेलं तर कमीत कमी 1 तासभर पाणी चालतं त्यांचं. त्या तासभर पाण्यामध्ये सुद्धा त्यांनी अप्रतिम असा पाण्यात या ठिकाणी गवारीचा प्लॉट आणलेला आहे. तर याबाबत त्यांची काही माहिती असेल किंवा फवारणी असेल म्हणा किंवा त्याचा खर्च असेल म्हणा, आपण सविस्तर त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यामुळे शेतकरी जर असाल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा, जेणेकरून तुमच्या सुद्धा शेतीमध्ये 10 गुंठ्याचा किंवा 20 गुंठ्याचा जर प्लॉट करायचा असेल आणि कमी खर्चामध्ये, तर आवर्जून हा व्हिडिओ संपूर्ण पहा. नामदेव बिभीषण कांबळे, हा. कंपोस्ट रुई, बर. तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर इथून मी शेतकरी बोलत आहे. हा. आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि मी गवार या पिकाची लागवड केलेली आहे. बर. आणि बियाणं निवडण्याचं निर्मल जातीचं बी आहे. बर. हा. आणि 10 गुंठ्याचा प्लॉट आम्ही ड्रीपवरती केलेला आहे. हा. आणि याला सध्या मार्केट बऱ्यापैकी मिळतंय. हा. 1 दिवस आड तोडणी असते त्याची. तर 30 किलो 35 किलो असं तोडणी. काय भाव काय चालू आहे सध्या शेंगाला आता? सध्या गवारीच्या शेंगाला मार्केट 60 रुपये 65 रुपये. अरे वा, म्हणजे भाव पण चांगला आहे की. होलसेल दरामध्ये. हम्म. आणि किरकोळला बरं आहे त्याच्यापेक्षा पण आणखी. हा हा. एक 10 गुंठ्याची लागण करायला म्हणा किंवा बियाणे म्हणा किंवा फवारणी किती खर्च आला साधारण तुम्हाला? एक 10 गुंठ्याच्या क्षेत्रासाठी मला एक 800 850 ग्रॅम बियाणं लागलं. बरोबर. आणि ऍक्च्युली याला फवारणी म्हणजे एवढं काय महागड्या नसतात, एकदम साध्या सोप्या पद्धतीचं आहे. एक साधारण खर्च सांगा की. साधारण खर्च 10 गुंठ्याची तुम्ही लागण केली, साधारण खर्च किती आला तुम्हाला फवारणी असेल म्हणा? 10 गुंठ्याच्या लागणीला मला 1000 रुपयाचं बियाणं लागलं. बरोबर. आणि फवारणीचा खर्च काय एक 500 ते 700 रुपयापर्यंत खर्च आलाय. बरोबर. आणि आता ही दुसरा तोडा चालू आहे. पहिल्या तोड्याला गवार थोडीशी कमी निघाली, पण आता दुसऱ्या तोड्याला बऱ्यापैकी रिझल्ट मिळालाय त्याचा. किती किलो आतापर्यंत तोडणी केली तुम्ही गवार? आतापर्यंत पहिल्या तोड्याला माझं बघा कमीत कमी 160 ते 170 किलो निघाली होती. बरोबर. आणि दुसऱ्या तोड्याला आज तिसरा दिवस आहे, हा. तर 250 क्रॉस झाले. आणि उद्याचा दिवस आणखीन 35-40 किलो निघेल. आता दुसरी तोडणी झालेली आहे. आतापर्यंत किती पेमेंट मिळालं तुम्हाला? आतापर्यंत काय 1 दिवस आड आपण नेतो बरोबर, तर 1800, 2000, 2100 रुपये बिल मिळतं आपल्याला. म्हणजे चालू झाला म्हणा थोडक्यात. हो हो. हा हा. आणि भाव काय सांगितलं तुम्ही किलोचा? भाव एक 60 रुपये 65 रुपये 70 रुपये. बरोबर, म्हणजे भाव पण चांगला आहे म्हणायचं. हो, भाव पण बऱ्यापैकी आहे. इतर शेतकऱ्याला तुम्ही काय सांगाल नेमकं? समजा तुम्ही 10 गुंठ्याचा प्लॉट केलाय, काय करायला पाहिजे किंवा काय करायला नाही पाहिजे शेतकऱ्यांनी? शेतकऱ्यांना सांगायचं म्हणजे काय, उन्हाळ्याचे दिवस चालू झाले की परत शेतकऱ्यांना पाण्याचा प्रॉब्लेम येतो. बरोबर. तर मोजकं जर पाणी असेल, कोणाचं विहिरीचं 1 तासभर मोटर चालत असेल किंवा बोरचं. बरोबर. शक्यतो माझं बोर सिंचनवरच चालू आहे शक्यतो सगळ्या गोष्टी. हा हा हा. माझा बोर दिवसातून 1 तासच चालतो. फक्त 1 तासात. तरी पण 10 गुंठ्याचं नियोजन केलं? हो. ते पाणी आम्ही विहिरीमध्ये स्टॉक करतो. आणि स्टॉक केल्यानंतर आठवड्यातून एकदाच गवारीला आम्ही 5 ते 6 तास फक्त पाणी सोडतो. बरोबर. आणि गवारीला आम्ही ड्रीप केलेलं आहे. त्याचं खताचं नियोजन ड्रीप मधूनच आहे. हो. आणि खत पण खूप कमी प्रमाणात लागतात. बरोबर. तर हे असं माझं शेतकऱ्यांना सांगणं आहे, किंवा कमी पाण्यात आणि कमी जागेत छानपैकी नियोजन आहे. आणि त्याच्यापासून पैसाही चांगला मिळतो. म्हणजे थोडक्यात ज्या शेतकऱ्याला तासभर मोटर चालते किंवा 2 तास चालते, त्याने 10 गुंठ्याचं म्हणा 20 गुंठ्याचं म्हणा गवार केली तर हरकत नाही. गवार करा किंवा इतर कुठलंही पीक, पण शक्यतो गवार हे कमी खर्चाचं उत्पन्न आहे. बरोबर. आणि त्याच्यामधून मिळगत पैसा पण बऱ्यापैकी आहे. बरोबर. फक्त त्याला जरा तोडायचं वगैरे थोडं जरा म्हणजे
खूप कष्टाचं काम आहे ते. बरोबर बरोबर. हा. पण सरासरी- कमी वेळामध्ये बा चांगलं आहे, कमी खर्चामध्ये किंवा हो, कमी खूप चांगलं पाण्यामध्ये. आहे, खूप चांगलं आहे ते. कमी वेळेमध्ये शक्य ते करावं आणि ज्याला शक्यतो स्वतःहून विक्री करता येईल हम्म. तर स्वतःहून विक्री केली तर आणखीन फायदा. 80 ते 100 रुपये किलो पर्यंत गवार विक्री होऊ शकते. बरोबर, म्हणजे अजून फायदा झाला की. हो हो. आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689322503. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.